हे एनर्जी ड्रिंक घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातही होत नाही आणि दिवसाचा शेवटही होत नाही. काय ते मी पुढे सांगते, पण त्याआधी लाडूचा आज 3rd डोस होता, त्यामुळे तिला आम्ही पारनेरला घेऊन गेलो होतो वॅक्सिनसाठी. तर तिला वॅक्सिन दिली, त्यानंतर घरी आलो आणि मस्त अशी मटणाची भाजी बनवली होती. तर मामांच्या घरी हा प्लॅन होता, तर तिकडे गेलो होतो. त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि मग त्यानंतर संध्याकाळच्या कामाला लागले. तर सगळं झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर कपड्यांच्या सगळ्या घड्या करून ठेवल्या. आणि जर कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवले ना, तर ते दुसऱ्या दिवशी टायमात सगळ्या गोष्टी सगळ्यांना सापडतात. हेच आहे ते माझं एनर्जी ड्रिंक. हा चहा पिल्याशिवाय ना दिवसाची सुरुवातही होत नाही आणि दिवसाचा शेवटही होत नाही. त्यामुळे संध्याकाळचा चहा सगळ्यांनाच लागतो आणि मग सगळ्यांना चहा वगैरे दिला. मी पण चहा घेतला आणि मग संध्याकाळची दिवाबत्ती करायची वेळ झाली होती, तर मी दिवाबत्ती करायला बसले आणि लगेच लाडू माझ्या जवळ येऊन बसले. आणि तिचं इतकं बारकाईने सगळं लक्ष असतं ना, जसं आई करेल तसंच तिला करायचं असतं. आणि मी रोज सकाळ संध्याकाळ हा भीमसेन कापूर घरामध्ये जाळते, ज्याने खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. त्यानंतर शंभूचा अभ्यासही घ्यायचा होता आणि शंभूचा अभ्यास घेईपर्यंत इकडे लाडूने अशा धिंगाणा सुरू केला होता, त्यामुळे तिला थोडंसं ओरडले. त्यानंतर मग शंभूचा अभ्यास घ्यायला बसले आणि मग आठवलं की हा वानवळा आलेला होता. म्हटलं चला याचंही काम आज होऊन जाईल. तर सगळ्या शेंगा सोलून घेईपर्यंत शंभूने त्याचा अभ्यास कंप्लीट केला आणि त्यानंतर आत्या बोलल्या चला मी आज स्वयंपाक बनवते. तर मग त्यांनी आमच्यासाठी अंड्याची भाजी बनवली होती आणि त्यांच्यासाठी पकोडे बनवले होते. चला तर असाच होता आजचा दिवस. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत